मित्रांनो, मुलांचं आयुष्य खूप अवघड असतं ना हो. कारण एखादी भावना व्यक्त करायची म्हटलं तरी तो कोणासमोर करू शकत नाही. का? त्याला भावना नाही. कधीतरी त्याला रडावंसं वाटलं तरी तो रडू शकत नाही. का? त्याला बाई म्हटलं जातं. का? पुरुषाला भावना नसतात, वेदना नसतात. का? फक्त बाईच्याच वेदना कळकळीत ऐकून घेतल्या जातात, पुरुषाचा का ऐकून घेतल्या जात नाहीत? हां, पुरुषाला भावना नसतात, पुरुषाला मन नसतं का? तोही एक माणूसच आहे ना, हाडामासाचा. आणि आजकाल या गोष्टी न ऐकल्यामुळेच जास्तीत जास्त पुरुषांचे हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेत. म्हणून कधीतरी पुरुषांना व्यक्त व्हायला द्या. कधी कधी असं होतं की पुरुष हा पैसा कमवत नसला, रिकामटेकडा असलं तर त्याला बोललं जातं. घरातलेच बोलतात, हा तू कमवत नाहीस, रिकामटेकडा बसलाच आहे, खरंच तुला कामधंदा नाही, जा घरातून निघून जा, असं बोललं जातं. का? पैसा कमवत नाहीस. आणि जेव्हा तोच पुरुष जेव्हा पैसे कमवायला लागतो ना, तेव्हा त्याला टाईम तर भरपूर लागतो. तुम्ही जेव्हा पैसा कमवण्याचा टाईम दिलात तर पैसा येतो. तेव्हा घरातलेच काय म्हणतात, जरा पैशासोबत आम्हाला पण वेळ दे, घरात जरा वेळेत येत जा, असं त्याला बोललं जातं. अरे किती सहन करायचं पुरुषाने? पुरुषाला काहीच भावना नसतात का? त्याला काहीच वाटत नाही का? त्याला सुद्धा काळजी असते. पण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक नात्याचा, प्रत्येक व्यक्तीचा त्याला विचार करावा लागतो. मुलांचा विचार, मुलांच्या भविष्याचा विचार करावा लागतो. आई वडिलांचा, बायकोचा, पोराचा, घराचा, सगळ्याची जबाबदारी त्या पुरुषावर एकट्यावर असते. बरोबर ना? एवढ्या जबाबदाऱ्यामध्ये पुरुष गुंततो, मग त्याला भावना का नाही? त्याला मन नाही आहे का? त्याला व्यक्त होणं गरजेचं आहे. अरे जबाबदाऱ्या आलं की टेन्शन हे येतं. आणि या टेन्शनमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये माणूस जेव्हा गुंततो ना, तेव्हा खूप त्याला टेन्शन असतं, भावना असतात, मन असतं, त्याला कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटतं. आणि ते त्याला व्यक्त होण्यासाठी द्या, चान्स द्या. आणि जेव्हा त्या पुरुषाकडे खूप सारा पैसा असतो ना, तेव्हा त्याचेच नातेवाईक त्याला अहंकारी झाला, खिशामध्ये खूप पैसे उडायला लागलेत, असं बोललं जातं यार. आणि जेव्हा त्या पुरुषाचा खिशा रिकामा होतो ना, तेव्हा त्याला कुत्रंसुद्धा विचारत नाही, त्याला कुणीही किंमत देत नाही. का? का हा पुरुष म्हणजे काहीच नाही आहे का? विचार करा. खरंच पुरुषाचं आयुष्य, पुरुषाची जिंदगी खरंच खूप आसान आहे, खूप खूप अवघड आहे. ती सांगतासुद्धा येत नाही, बोलतासुद्धा येत नाही, इतकी महान आणि आसान आहे.